भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील ICU विभागात महिलेच्या हाताला उंदरानं कुरतडल्याची घटना घडली होती। त्या महिलेचा आता मृत्यू झालाय। रुग्णालयातील अत्यंत संतापजनक असा प्रकार समोर आलाय। ICU विभागात उंदरांनी उच्छांद मांडलाय। रुग्णालयाच्या हलगर्जीपणावर रुग्णाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केलाय। ICU सारख्या विभागात अशी घटना घडत असल्याने रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणा देखील समोर आलेला आहे। ICUत उंदीर चावलेल्या महिलेचा अखेर मृत्यू झालेला आहे। रुग्णालयातील गलथानपणा समोर आलेला आहे। भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील ही धक्कादायक घटना आहे। रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केलाय। ICU विभागातील संतापजनक कारभार चव्हाट्यावर आलेला आहे। मीरा भाईंदरमधील ही धक्कादायक घटना आहे। भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील ही धक्कादायक घटना आहे। ICU मध्ये उंदीर चावलेल्या महिलेचा मृत्यू झालाय। आपण थेट जाऊया आमच्या प्रतिनिधी मनोज तांबे यांच्याकडे। मनोज, ICUत उंदीर चावलेल्या महिलेचा अखेर मृत्यू झालेला आहे। आता सगळ्यांचं लक्ष आहे, कारवाई काय होणार? हा सगळा रुग्णालयाचा हलगर्जीपणा आहे, काय सांगशील? भाईंदरच्या भीमसेन जोशी रुग्णालयामध्ये एका 89 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। आज सकाळी या महिलेच्या हाताला एका उंदराने कुरकटल्यामुळे तिचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता। पूर्ण 1 ते 2 तास हा रक्तस्राव होत असल्यामुळे ही महिला कमकुवत झाली। या दरम्यान तिचा मुलगा आला, त्यामुळे ही घटना आहे ती उघड झाली। त्याने तत्काळ अधिकाऱ्यांना, डॉक्टरांना सांगून त्याच्या झालेल्या कुरकटण्याच्या प्रकाराची माहिती दिली। त्यानंतर तिच्या हातावरती मलमपट्टी करण्यात आली। मात्र या झालेल्या घटनेमध्ये ही महिला आहे ती गंभीर जखमी झाली होती आणि तिचं सॅच्युरेशन जे आहे ते ऑक्सिजन लेवल जी आहे ती कमी झाली होती। मात्र आज सायंकाळी 5 वाजता या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। एकच पाहिलं तर भीमसेन जोशी रुग्णालयामध्ये अशा वारंवार घटना ज्या आहेत त्या घडू लागलेल्या आहेत आणि प्रशासनाने या सर्व गोष्टींची तात्कालीन दक्षता घेऊन या घटना ज्या आहेत ते रोखण्याचे प्रयत्न करावे अशी मागणी देखील आता राजकीय वर्तुळात जोर धरू लागलेली आहे। मनोज तांबे, साम टीव्ही न्यूज, मीरा भाई।